शिंदेंच्या गटानं 2018 सालची पक्षाची घटना लोकशाही विरोधी असल्याची भूमिका घेतली होती। मग जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर त्या अंतर्गत घडलेल्या घटना लोकशाहीला धरून कशा असा सवाल सिब्बलांनी उपस्थित केला। पक्षाची मूळ घटना 1999 मध्येच बदलली, त्यानंतर 2018 साली झालेल्या घटनेतील बदलांना शिंदेंच्या गटानं लोकशाही विरोधी म्हटलं होतं। मात्र याच घटनेनुसार एकनाथ शिंदेंची नेमणूक झाली होती, याचा अर्थ शिंदेंची नियुक्ती ही लोकशाही विरोधी होती असं सिब्बल यांनी म्हटलं। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली। यावेळी म्हस्के यांनी आमचाच मूळ पक्ष असं म्हणत ठाकरेंचा पक्ष मूळ विचारांपासून दूर गेल्याचं सांगितलं। लोकांनीही कौल शिंदेंच्याच शिवसेनेला दिल्याचं म्हस्के म्हणाले। तर विधिमंडळातील पक्ष तर पूर्ण सोबत आलेलाच आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत, आणि पूर्ण पक्षसुद्धा आलेला आहे। त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीमध्ये ते प्रूव्ह केलेलं आहे की कार्यकर्ते, पदाधिकारी, पूर्ण पक्ष, आणि आम्ही पक्षातनं बाजूला जाण्याचा विषयच येत नाही आहे। आमचाच मूळ पक्ष आहे, मूळ विचारांशी बांधील असा आमचा पक्ष आहे। मुळात पक्षाच्या विचारापासून दूर हे UBT गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना मिळालेले आहेत, दिसलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही कोर्टात पार पडलेल्या युक्तिवादावर भाष्य केलं। कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची पिस काढली असं सांगत हा युक्तिवाद ऐतिहासिक असल्याचं राऊत यांनी म्हटलं। या देशामध्ये आतापर्यंत ज्या बेकायदेशीरपणे पक्षांतर घडवलेली आहेत, ज्या बेईमान पद्धतीने लोकांना फोडलेलं आहे, त्या सगळ्या कृतींवरती मात करणारं आणि या देशातल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं एक उत्तम विवेचन आज कपिल सिब्बल साहेबांनी केलं आहे आणि आम्ही स्वतः अत्यंत आत्मविश्वासू आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.